उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात ठाण्यातील हजारो चर्मकार होणार सहभागी। एकाही जातीनं मागणी केली नसताना केवळ समाजात फूट पाडण्यासाठी महायुती सरकार उपवर्गीकरण लादत असल्याचा आरोप आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीनं केला आहे। तसंच या विरोधात अनुसूचित जातींमधील तब्बल 58 जाती एकवटल्या असून 30 जून रोजी विधिमंडळावर महामोर्चा काढण्याची हाक समितीनं दिली आहे। या मोर्चात ठाण्यातून हजारो चर्मकार बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती ज्येष्ठ चर्मकार नेते राजाभाऊ चव्हाण यांनी दिली आहे। उपवर्गीकरण रद्द करावं या मागणीसाठी मंगळवारी मुंबईत राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या अनुषंगानं ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात कटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी चर्मकार समाजाची बैठक बोलावली होती। या बैठकीस आनंद मोहन, राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, आनंद जाधव, कैलास लुंगरे, राजेश मंडराई, राजकुमार मंडराई, भाऊसाहेब चव्हाण आदीही उपस्थित होते। या बैठकीमध्ये उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार चर्मकार समाजानं व्यक्त केला। या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजाभाऊ यांनी महायुती सरकारने यापूर्वी धनगर विरुद्ध अनुसूचित जमाती आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणं लावून दिल्याचं सांगितलं। त्याच पद्धतीने आता अनुसूचित जातींमध्येही भांडणं लावण्याचा सरकारचा प्रयत्न असून काही व्यक्तींना हाताशी धरून उपवर्गीकरणाची मागणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। अनुसूचित जातींमधील 90% जातींनी उपवर्गीकरणाला विरोध केलाय। संविधानाने अनुसूचित जातींना एकसंध घटनात्मक वर्गाचा दर्जा दिलाय, त्यामुळे 13% आरक्षणामध्ये विभागणी करणं संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे। विशिष्ट एका जातीला चिथावणी देऊन समस्त अनुसूचित जातींचं आरक्षण काढून घेण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे। त्याविरोधात हा लढा असून ठाणे शहरातील बहुसंख्य चर्मकार बांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं। दरम्यान राज्यभरातून सुमारे 5 लाख लोक या मोर्चासाठी येणार असून मंगळवारच्या या मोर्चात सर्व संघटनांनी तसंच पक्षीय भूमिका बाजूला ठेवून एससी राखीव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी या मोर्चात सहभागी व्हावं। त्याकरिता चर्मकार बांधव सकाळी 10 वाजता ठाणे स्टेशन इथे जमा होणार आहेत। इतर लोकांनीही संविधान रक्षणासाठी मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन देखील राजाभाऊ चव्हाण आणि आनंद मोहन यांनी केलं आहे।